नमस्कार मित्रांनो, मनाली ट्रिपचा आपला हा 4था दिवस असणार आहे आणि मी आवरून तयार झालो होतो. कॉफी घेतो आहे सकाळी. ॲक्च्युली काय आलं होतं, आम्ही आता निघणार आहे मनालीला आणि मला लेट झाला ब्रेकफास्टसाठी. इथे आलो होतो, या भैयाने माझ्यासाठी कॉफी दिली. थँक्यू भैयाजी. तर ब्रेकफास्ट तर संपला, त्यांची लंचची तयारी चालू होती. सो मी घेते कॉफी. सो आता आपण निघणार आहोत इथून आणि तुमचा पुढचा प्रवास तर तुम्ही बघणारच आहात. त्यासोबतच आज आपण कुल्लू पण बघणार आहे, मनाली, 1-2 टेम्पल वगैरे अशा गोष्टी आहेत. सो व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सी यू. जसं मसुबाला बोकड कापतात तसं ह्यांचा काय तर सण आवडतं. ते बोकडं घेऊन चालल्यात, त्याची बली आहे म्हण, वाजवत घेऊन चालल्यात. पण बघा, मटणाला आपल्याकडे जशी गर्दी आहे तशी यांच्याकडे बी तेच आहे. हो, थोडक्यात बघा, मटण खायचं म्हणल्यावर सगळे कसे आल्यात बघा. तुम्ही कोल्हापूरला आलाय, पण आपल्यात जशी मटण खाय गर्दी होते ह्यांच्यात बी तेवढीच होते बघा. एक बोकाड महाग गर्दी किती आहे बघा. आणि देवाचा काहीतरी यांचा विषय, देव पण आल्यात बघा, दर्शन घेऊन घ्या. पण हे ठरलेलं आहे, म्हणजे कुठे बी जावा तुम्ही, पंढरपूरला या, कोल्हापूरला या, महाराष्ट्रात या किंवा बाहेर मनालीला या, बोकाड कापलं म्हणलं की गर्दी होणार आहे फिक्स. मटणच आहे. हो, त्याचा काय, त्याचा नाद करून चालत नाही बघा. काय बसतो देवाच्या पाया पडून घेतो आम्ही बी. माहितीच आपल्याला नाश्ता मिळाला नव्हता. इथं थांबलो, कुठलं ड्रायव्हर काकाने थांबवलं आहे इथं नाश्ता करायला. जरा थोडंसं ते पहाड वगैरे बघून गाडी घाटात चालल्यामुळे थोडंसं फिरायला आहे मला. म्हटलं की आपण हेच खाऊन घेतो आता, काय म्हणताला, सँडविच वगैरे खाऊन घेतो, कारण परत त्याचा त्रास झाला तर ठीक आहे, बघू कसं होतं. आताच एक आपल्याला पटतंय बा, जिथं जाईल तिथं आपलं कुत्र्यांसोबत खेळणं आणि हे प्रेम यांच्या कुत्र्यांबद्दलचं खरंच बघून भारी वाटलं बरं. पण मी काय म्हणाल, तो बिस्किट टाकलं नाही का आज ह्यांना? बिस्किट घेतलं नाही काल टाकलेलं त्याला मी ह्यांना. हे खरं आहे का म्हटलं, ह्या ट्रिपला आल्यावर तुमचा ट्रिपचा खर्च कमी आणि बिस्किटांचा जास्त झालाय मग? नाही, एकच बिस्किटाचा पुडा खर्च झाला माझा. बाकीचे कोणी बिस्किट खाल्ले नाहीत, त्यांचं काहीतरी वेगळंच खाणं होतं. अरे बापरे, ठीक आहे, चलो. रजदा जिम करतोच नव्हतो कवा म्हणजे मनातील दवा असं रोज नाही. रोज काय करायचा व्यायाम? रोज कसला व्यायाम? बरोबर आहे. मग नाश्ता केला मी आणि खाली ते आलतो. आता बघा, ही जी माही नदी दिसते त्यात लांबवर थांबा, तुम्हाला दाखव बघा. कुठं माहिती आहे का? ह्या इथं थांबा. ह्या इथं का नाही, माणसं काय करलं बघा. ही तीच माणसं आहेत जे पुष्पामध्ये जे ट्रका घेऊन गेली ती का नदीतनं, पुष्पा 2 मध्ये तीच माणसं आहे. ती तिकडं लाकडं नेऊन चंदन आता तिथं गोळा केली. ही चंदनाची झाड आहे असं म्हणा येते आपल्याला. बाकी व्ह्यू मस्त आहेत तो, इथून पण मस्त वाटतं एकदम बघायला. आय होप तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय करत असाल. काय करायला ते जमतंय. मी पोहोचलोय मनालीमध्ये. पहिल्यांदा आपण जातो हिडिंबा देवीच्या टेम्पलला. मागे एक ते बाय आहे, ती ओरडते, ऐका आवाज येतो. सिट्टू खालो म्हणते का सिद्धू खालो म्हणते काय करणार आहे, पण काय तर खावा म्हणून महागायला लागले. आणि इथलं फूड काय पचल्याची गॅरंटी नाही, म्हणून आम्ही न खाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आता आपण चालतो वरती, देवीचं ते दर्शन घेऊ, मग बाकी पिला दो मोसंबी का मूड ऑफ आहे मेरा. त्यासनी ज्यूस कुठला पाहिजे सांग. और डुप्लीकेट पहचाने इन्होंने पानी दिलाया. भैया, ये असली में और नकली में फर्क कैसे जानते हैं? अगर बेचने वाला होगा ना, किसी भी रबड़ पे, प्लास्टिक पे, घास पे कलर किया होगा. घास को गलाओ, पानी में घास नहीं गलेगा. रियल होगा ना, गलने के बाद डबल महकेगा. देखो महक उसका, सुन के देखो, इनको दिखाओ. लोकेशन भेज दे. चंदन जवासी अगर चीज में डालोगे ना, एक घर से दूसरे घर में महक जाएगा. और दूसरी बार बताओ. अरे वो खत्म क्यों हो रहा है वो? येलो, ये धीरे धीरे मेल्ट हो जाएगा. अरे नहीं मेल्ट होता है. घास होगा ना, पत्ती, प्लास्टिक, मक्की का बाल पानी में नहीं गलेगा. देखो मक्के का बाल बोल रहे हो? थोड़ा मक्की का हो गया, वो मक्के का बाल है. मक्के का बाल. हिडिंबा देवी टेम्पल जवळ आपण पोहोचलेलो. इथं हे किती प्राचीन काळापासूनचं मंदिर आहे. ह्याला खूप मोठा इतिहास आहे असं म्हटलं जातं. त्यासोबतच याची जडणघडण लाकडामध्ये पूर्णतः आणि एक वेगळ्या प्रकारची दृश्य तुम्हाला बघायला मिळतात इथं. आणि इथं स्कल लटकवलेले आहेत, म्हणजे बऱ्याचशा प्राण्यांचे आहेत, शिंगासहित त्यांचं हे लटकवलेलं आहे. हिडिंबा माताचा नक्की इतिहास काय मी जाणून घेतो, तुम्हाला सांगतो 1 मिनिट. स्कल किंवा त्यांची शिंग अडकवलेली आहेत. सो आणि एकदम पुरातनकालीन मंदिर तुम्हाला दिसत आहे. त्याच्या बाहेर आपण आलेलो आहे. तर मंदिराचा इतिहास असा आहे की जे 5 पांडव होते त्यातले महाभारतातला जो आपला भीम आहे त्यांची पत्नी होती, म्हणजे ही म्हणजे हिडिंबा. इथले जे राजा होते त्यांची ती मुलगी होती, राक्षस कुळातून होती ती. आणि त्यांची इथं पायाची पूजा केली जाते. पायाचे इथं काय म्हणतो आपण त्याला, चरण आहेत, आणि त्या चरणांची पूजा इथं केली जाते. हे मंदिर 1500च्या आसपास बांधलेलं असं त्यांनी सांगितलं. आणि मंदिर खरं जुनं आहे, खूप बघण्यासारखं मंदिर आहे. आतमध्ये अलाउड नव्हतं, सो मी आतून पण तुम्हाला दाखवलं असतं, पण कॅमेरा अलाउड नाही आहे.
बाकी हेडीमध्ये टेम्पल बघण्यासारखं आहे आणि एकदम प्राचीन काळात कुठल्या तरी ठिकाणी आल्यासारखं असं वाटतं. बाकी शेजारचा व्ह्यू पण तुम्ही बघू शकताय. असा काहीतरी व्ह्यू आहे पूर्ण म्हणजे मंदिराच्या परिसरातला. टी शर्ट कुठला आहे? मार्वेल का बरं घातलाय मी? गोसेवाचा मिळाला नाही. गोसावळ्याचा वेल मिळाला नाही, कारल्याचा वेल मिळाला नाही, मार्वेल घातला. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार हेडिंबा टेम्पल जे आहे असा जी व्ह्यू होता त्याचा त्याचा एक अजून एक इतिहास आहे की ये जवानी हे दिवाणीमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर कपूर इथनं चालत गेलती म्हणून असं चालताना त्याने व्हिडिओ काढला होता. मी बी काढून घ्यावं म्हटलं. मोठी झाडं दिसतात. हे जरा बरं वाटते बघायला, म्हणजे भारी वाटते. कसं आपल्या इकडं लई मोठी झाडं नसतात, थोडीफार असतात पण ह्याच्या एवढी तर नाहीत आपल्या इकडं. पंढरपूरला तर आपल्याला माहिती आहे. ही जरा बरी वाटायला लागली खरं सांगतो. या बरं आल्यावर इथं मला सांगा की तुझा व्हिडिओ बघून आलो म्हणून. तर आता इथे नाही आम्हाला शिलाजीतचं हे करून दाखवायला लागलं. तर उमेश घेणार आहे ना त्याला माहिती, पण बघायला लागला. इसका निकालो व्हिडिओ हे बघा, याची अशी तार बनते म्हणून. इसका तार बनेगा ना एवढी लांब ही याची खरी पहचान असते शिलाजीतची. असं आहे ना. अरे अभी खाली है ना पैसा तो बोलो कि वास्तव में कुछ लेके आए. आप तो पहले को वाले बोले थे, अभी वाले बोल रहे हो. मेरा नाम याद करो, पैसा इसका फायदा मिलेगा, उधर भी फायदा मिलेगा. हाँ ज़्यादा ज़्यादा वैयक्तिक फायदा. एक हड्डियों को ताकत के लिए, पेट के गैस के लिए, कब्ज के लिए, कमजोरी के लिए, थकावट के लिए बहुत बेस्ट होता है शिलाजीत. सो का शिलाजीत लेने वाले हैं अब हम. नाही पप्पा काय करतात? पप्पाला विचारा म्हणलं. तुला माहिती आहे तू येड्यात निघाला ते. जर 100 रुपये काय त्याला 100 रुपये मित्रा काय त्याला उगाच घ्यायचं म्हणून घेऊया. जर काय मत खरंच असलं ही तर बी ओरिजिनल असलं म्हणजे परत ना. कुठल्या मंदिराला चाललो आपण? आता आपण चाललो आहोत खटोपच मंदिरला. बरं, त्याचा काय संबंध? इतिहास काय? इतिहास पांडुपुत्र राम जे आहेत ओके, हां. आणि हिडिंबा यांचा मुलगा म्हणजे खटोपच, बरं. जो महाभारतातल्या युद्धामध्ये वीरमरण त्याला प्राप्त झालं होतं. ओके डन. चला. ते लोकेशन भावांनो, झाडं काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. ओके मध्ये आहे एकदम. पंढरपूरमध्ये आता आपली शेती आहे. शेतामध्ये आपल्याला कणस आहे. स्वीट कॉर्न आमचं जातं 14 रुपये किलो, 13 रुपये किलो. आज इथं 50 रुपयाला एक कणीस घेऊन खातोय उमेश. म्हणजे एवढं आपण म्हणजे शेतीला एक तर आपल्या दर मिळाला पाहिजे किंवा ह्यांचा रेट कमी करा, काय तर दोन्हीला एक व्हायला पाहिजे. मध्ये आल्यापासून सगळ्यात आवडलेली गोष्ट कोणती मला ती तर तुम्हाला दाखवतो. जगदंब द मराठा रेडीमेड कलेक्शन. आपली खरेदी आपल्या माणसाकडूनच. अजित शिंदे नावाचा माणूस आहे मनालीमध्ये येऊन मॉल रोडला दुकान टाकून आपल्या माणसासाठी इथं दाखवतो लोकेशन. मॉल रोडच्या अलीकडे हेडिंबा देवी टेम्पल आहे, तिथून आपण चालत खाली आलो आणि तिथे हे दुकान आहे. लिटरली आनंद आता होतो असा की मराठी माणूस बघितल्यामुळे आपण जातो, त्यांना भेटूया. एक मिनिट. हे ओनर तुम्हीच ना? हे अजित शिंदे ओनर आपला मराठी माणूस आहे. इथं येणार असेल म्हणाले तर ह्यांच्याकडनं शॉपिंग करायचं, एवढं लक्षात ठेवा. जॅकेट वगैरे घालून घेतो, थंडी वाढणार. आता वेळ होत आली म्हणजे इथं सनसेट व्हायचा टाइम झाला बघा. म्हणजे जॅकेट वगैरे घालून घेतो. मॉल रोडला फिरणार आता. घरच्यांसाठी खरेदी तर करणारच आहे. आता ह्याच्यामध्ये पण बरीचशी खरेदी केली आपण मराठा शॉपमध्ये. अजून मॉल रोडला काय मिळतंय बघू आपण. अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा आहे, तिथून खरा हा मॉल रोड स्टार्ट होतो. मस्त आहे मॉल रोड बघायला. बघू अजून काय शॉपिंगला आपण आपल्याला भेटतंय का. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की जाताना हे साहित्य घेऊन कसं जायचं, कारण ऑलरेडी 2 बॅग आपल्याकडे आहेत आणि जर जाताना फ्लाईटने जायचं ठरलंच तर त्या सामान कुठे ठेवायचं हा मोठा प्रश्न. आपलं बघायला लागलोय पण प्राइजेस खूप हाय आहेत. म्हणजे उगाच आणि असं पण नाही की बार्गेन होतं वगैरे. उगाच कोणत्याही गोष्टी प्राइजेस लावले, कारण लोकांना माहिती आहे इथल्या की बाबा हां घ्यायचा त्याला तो घेतच असतो. आपण आता महाराष्ट्रातली माणसं आहे, पुण्याच्या कॅम्पात जाऊन 400 रुपये जॅकेट आपला भारी वाटणार. इकडं आल्यानंतर तुम्हाला तेच जॅकेट भेटते 1200-1300 रुपयाला. मग तुम्ही असा विचार करता की बाबा 3 जॅकेट घेऊ शकतो पुण्यामध्ये, तर इथं का घेऊ. आणि हां खरं सांगतो क्वालिटी अशी काय वेगळी नाही आहे. हां इथले जे विंटर म्हणजे वुलन वगैरे आहेत थोडंफार डिफरंट येते, पण असं जास्त फरक नाही आहे त्यामध्ये. आलो आहे आम्ही आणि इथं लाकडाच्या वस्तू आहेत. आपल्याला काही घ्यायचं नाही, उगाच फिरायचं म्हणून बघायला काहीतरी मिळतं म्हणून आलेलो आहे. ही रिॲलिटी. आणि बाकी बघायला काय मिळते तुम्हाला कळत असं. पावभाजी मिळायला लागले 120 रुपयाला. आपल्या हर्षद मालकांचीच पावभाजी आपण खाणार, तुम्हाला माहिती आहे अन्नपूर्णामधली. त्यामुळे तिथंच 55 रुपयाला पावभाजी, ते बी एवढी 24-14 मसाला वापरून केले. आणि इथं साधी पावभाजी फिक्की नुसती 120 रुपयाला द्यायला लागले. मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला होता की गुप्त टॅटू राईट 3D टॅटू बाय गुप्ता यूट्यूबवरती बघितलं होतं. आणि तर ते दुकान मी इथं मनालीला आल्यानंतर मॉल रोडला मला सापडलं. आणि मग आता इथं आलोय एवढा फेमस टॅटू आर्टिस्टकडे. तर तुम्ही गुगलला पण सर्च करू शकता, यांचं खूप फेमस आहे ते. आणि यांचं वर्क तुम्ही वरती बघू शकता. सो मी म्हटलं की मला राहणार नाही टॅटू काढायचं, सो मी देखील आता टॅटू काढतो. माझा टॅटू कोणता आहे बघायला विसरू नका. हे सगळं असं सेटअप लावायला चालू आहे. हाय कर दीजिए हमारे फॉलोअर्सला. गुप्त टॅटूज 3D टॅटूज बाय गुप्त. आणि यांचा मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला होता, सो मला आवडला. म्हटलं चला आता आलो तर एखादा टॅटू ट्रॅव्हलरचा टॅटू काढतो मी. म्हणजे एक ट्रॅव्हल इन द सेन्स कंपस असतं, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. बघा टॅटू झाला दाखवतो. कलर यूज करतो तो कोणता? ओके सो मेड इन USA कलर आहे हा. आणि चांगला म्हणजे क्वालिटी तर आहे टॅटूची, इथं लक्षात येते. लेट्स सी. हॅपी फॉर द टॅटू. चालू करतो टॅटूला. सो बघत राहू.
फिरा. तर आता आपला टॅटू होत आलेला आहे, संपुष्टात आलेला आपण म्हणू शकतो. फिनिशिंग करतात ते, लगेचच तुम्हाला टॅटू दाखवतो कसा झाला सांगण्यासाठी. हे आपला टॅटू कंप्लीट झालेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण टोटली एक अद्व गच्छत असं म्हणून एक शब्द आहे जो की संस्कृतमध्ये ट्रॅव्हलर असं होतो. थँक्यू सरजी. त्या आजच्या स्टेप अशी पोहोचलेलो आहे, तुम्हाला हॉटेल दाखवतो. तर अशा रीतीने आपण आपल्या खोलीमध्ये म्हणजेच रूममध्ये पोचलेलो आहे. तर या ठिकाणी आपण बघतोय आमची रूम अशी असणार आहे. मी आणि उमेश या रूमचे सध्याचे कोण असणार आहे मेंबर. तर रूम तर मस्त आहे बाकी खरंच. सांगायला काय झालं इथं गोडा इथं उघड रे उघड एकच मिनिट उघड. कसं आहे पूर्ण मनाला शेअर दिसते इथनं. आणि इथं काहीतरी लिहिलं पण ते काय वाचायची गरज नाही. आणि बाल्कनी पण आहे आणि बाल्कनीत मी आलेलो आहे आणि ही आमची रूम आहे. खरंच मस्त आहे बरं का, म्हणजे लाईक वूडमध्ये फिनिश आहे भरपूर. रिसेप्शन वगैरे मस्त आहे. आपलं दाखवायला चांगलं आहे. हॉटेलचं नाव आहे ब्लॉसम हिल रिट्रीट. थोडं अवघड आहे, चालतंय काय अडचण. आपलं इथं राहायचं, आपलं कुठे इथं काय राहायचं आहे. आपण चाललोय जेवायला आणि तुम्ही असं तयार झालाय जसं काय आपल्याला डिस्को नाईटला जायचं. नमस्कार मित्रांनो, तुमचा ब्लॉगर आलेला आहे जेवायला. या ठिकाणी आपण बघतोय की आता जेवण लावलेलं आहे. काय काय तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा आपला स्वीट आवडतं. इथं शेवळ्याची खीर, हे मिक्स व्हेज, ये हो गया पनीर आपका, ये हो गया आपका राजमा दाल, ये हो गया आपका पांडरा राइस, ये हो गया आपका पापड़, सॉरी, ये हो गया आपकी चपाती, ये हो गया सॅलड, ये रहेगा ये रहेगा टिश्यू पेपर, सॉस, बडीशेप, वाटी फिटी सगळे चमचे. अजून काय काय तुम्हाला बस ओके. थोडं भारी होतं आजचं की लक्षातच आलं नाही. आता बडीशोप खाताना थोडा व्हिडिओ घ्यायला दे ना मला. आता चाललोय थोडं खाली बोनफायर आहे का बघू, नाहीतर तुम्ही असं समजून जाऊ हे ब्लॉग इथंच संपला. लेक्चर संपले कसं वाटतं. खूपच छान. अजून आध्यात्मिक आहे. उद्या हिंदुत्व अभ्यास चांगला आहे तुझा त्याविषयी. ऐका की आपण काय करायला चाललो आता ते नव शुभमसाठी काय करायचं र वर्ण सह्या म्हणणार हा. आणि आफांसाठी भविष्यात आफांसाठी स कुठल्या वर्ण गोष्टी घडाव्या यासाठी हा उपक्रम चालू आहे. ते नव ते आफांचं सांगा नाही तू. ह्यातून एक अर्जित सिंग घडणार आहे, तो तुम्हाला लास्टला कळेल कोण आहे. शुभम एक गाणं मोबाईल कोणाला आहे? काम पर्यंत असं या म्हणायचं दोन नाही रेडी 3, 2, 1 and go. सैया 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 चाल ठेवा. नाही आता कट कर की.